नमस्कार. लग्न म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध नात्यांच्या विविध अपेक्षा लगेच समोर येतात. लग्न या विषयाला अनुसरून आज आपण बघणार आहोत की लग्न म्हणजे नेमकं काय, त्याचा इतिहास, अपेक्षा आणि समारोप. लग्न हे एक स्त्री आणि पुरुष यांच्यामधील सामाजिक संबंध असतात. संतती, वंश वाढण्यासाठीचा तो एक कायदेशीर आणि सामाजिक मार्ग असतो. आपलं कुणीतरी आहे, आपलं हक्काचं कुणीतरी आहे, ही भावना मनात जागृत होते. म्हणजेच लग्नाविषयी किंवा आपल्या जोडीदाराविषयी कुठेतरी शाश्वती आणि सुरक्षितता वाटते. आपलं असं कुणीतरी आहे म्हणून किंवा आपलं असं कुणीतरी असावं यासाठी कुणीतरी सहजीवनामध्ये आपल्या एक व्यक्ती, मुलगा मुलगी आणत असतो. फार पूर्वीच्या काळी माणसं टोळ्या करून राहायचे. शेतीचा शोध लागला, चाकांचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला. स्थावर मालमत्ता ही जेव्हा संकल्पना पुढे आली, म्हणजे घर, शेती ही माणसाची स्थावर मालमत्ता म्हणून माणसाला वाटायला लागली. तेव्हा माणसाला असं वाटायला लागलं की या स्थावर मालमत्तेचा वारसा हक्क हा माझ्याच वारसाकडे जायला हवा. आणि तिथून लग्न संस्था याचा शोध लागला. आणि माणसं लग्न, विधी, संस्कार, मग जीवनामध्ये सहजीवन आपल्याला हवं ही अपेक्षा धरून लग्न करायला लागले. आता अपेक्षा म्हटलं तर आपल्या आईवडिलांची लग्न झाली नाहीत का? तर हो, झाली. त्या काळी वधूवर सूचक मंडळ किंवा कांदे पोहे हा प्रकार फार क्वचित व्हायचा. ओळखीच्या माणसांमध्ये एखादं स्थळ यायचं, मुलगा मुलगी एकमेकांना कदाचित बघायचे पण नाहीत. पण त्या काळी जी झालेली लग्न आणि आपण सर्वजण त्या लग्न संस्थेची अपत्य आहोत, वंश आहोत. आपलं खरं तर विकास, आपली प्रगती कुठेही थांबलेली नाहीये किंवा आपल्याला त्यांनी एकमेकांना बघून नाही लग्न केलं, अपेक्षांची पूर्तता नाही केली आणि लग्न गाठीमध्ये अडकले गेले आणि आपलं काहीतरी वाईट झालंय असं काहीच नाहीये. आत्ता काय होतंय, मुलगा किंवा मुलगी जेव्हा लग्न करायला जाते तेव्हा तिला असुरक्षित किंवा त्याला असुरक्षित वाटतं की माझ्या आयुष्यात येणारा मुलगा किंवा माझ्या आयुष्यात येणारी मुलगी किंवा त्या कुटुंबाबरोबर मी जे नातेसंबंध जोडायला जाणार आहे ते कुटुंब कसं असेल याची कुठेतरी असुरक्षितता वाटायला लागली. कारण त्या काळात असलेली जीवन पद्धती आणि आत्ताची जीवन पद्धती, ती जीवनशैली आणि आत्ताची जीवनशैली, तेव्हाचं रुटीन आणि आत्ताचं रुटीन फार तफावत आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय मी कुठल्या तरी कुटुंबाशी संबंध जोडणार नाही हा भाव निर्माण होतो. पण मुलाच्या, मुलीच्या, मुलाच्या आईवडिलांच्या, मुलीच्या आईवडिलांच्या अपेक्षा फार वाढल्यात. मुलीला काय वाटतं की त्याची शेती हवी, पण मी शेती करणार नाही. त्याचा जॉब फिरतीचा नको, कुठेतरी वेल सेटल पाहिजे, त्याचा फ्लॅट पाहिजे, त्याचा पगार एवढा एवढा पाहिजे, त्याची उंची एवढी पाहिजे, ह्या अपेक्षा असतात. मुलाच्या अपेक्षा काय असतात? तिचा बॉयकट नको, लांब केस हवेत, रंग गोरा हवा, नाक चपटं नको, किंवा ती करिअर ओरिएंटेड असायला नको, तिचं करिअरच्या बरोबर घरात सुद्धा लक्ष तितकंच असायला हवं. या बऱ्याच अपेक्षा असतात. मुलगी आपल्या घरातून दुसऱ्या घरात देतानाच्या अपेक्षा आणि दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरात आणतानाच्या अपेक्षा, या दोन्ही संकल्पनेमध्ये फार तफावत आहे. मुलगी घरात आणताना वेगळ्या, मुलगी घरातून बाहेर देताना वेगळ्या. स्वतःची मुलगी जर का दुसऱ्या घरात द्यायची असेल तर ते आपण व्यवस्थित बाहेरनं चौकशी करून मग इकडे तिकडे क्रॉस चेक करून आपण ती देतो. पण दुसऱ्यांची मुलगी जेव्हा घरात आणायची असते तेव्हा आपण सहज एका वाक्यात म्हणून टाकतो कधी कधी की गरीब घरची मुलगी असेल तरी चालेल. अपेक्षा वाढल्यात, अपेक्षांचं स्वरूप पण वाढलंय आणि बदललंय. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या घरात सोयरीक जुळवायची का नाही हा प्रश्न पडतो. आत्ताच्या काळात कसं झालंय, गावाकडे गुराखी, बैल किंवा गाय जेव्हा विकत घेतात तेव्हा काय म्हणतात की मोठ्या शिंगाची गाय नको, मारकुटी गाय नको, कमी किमतीची हवी. वाटायला लागले की कपडे खरेदी करणं आणि आपल्या आयुष्यात जोडीदार आणणं हे समान झालंय का? रंग नाही आवडला, फॅब्रिक नाही आवडला, किंवा एखादा ड्रेस घेतला जरी तरी दुसऱ्या दुकानात चांगला मिळेल ही अपेक्षा असते.
वयाच्या 26व्या वर्षी मुलगा वेल सेटल हवा, ही प्रत्येक मुलीची हल्ली अपेक्षा असते. त्याचा फ्लॅट हवा, तो शहरात हवा, किंवा XYZ फायनान्शियल ज्या काही कंडिशन्स असतात ना, त्या मुलीच्या प्रत्येक मुलाच्या बाबतीत असतात. मला सांगा, वेल सेटल आयुष्यात उभ्या कोणीही कधी होऊ शकत नाही. कारण नोकरी, व्यवसाय म्हटलं तर त्याचं स्थान बदलत असतं, त्याचे अपडाऊन्स बदलत असतात. मग वेल सेटल कोण असतो का? तर नसतो. प्रत्येक ठिकाणी जर का मुलींना समानता हवी असेल, तर का मुलगी हा विचार करत नाही की फायनान्शियल कंडिशन बघून मी त्या मुलाबरोबर लग्न करू का? जर स्त्री पुरुष समानता मला सगळीकडे हवी आहे, तर मग फायनान्शियल कंडिशन जिथे येते तिथे मग माझी पण जबाबदारी आहे की मी कोणाच्या तरी आयुष्यात जाणार आहे, तर बऱ्यापैकी फायनान्शियल कंडिशन जर का मला चांगली हवी असेल, तर ती मी स्वतः आधी माझ्या आयुष्यात मी पण ती स्थिर करायला हवी. सगळ्या ठिकाणी जर का आपण मुली स्त्री पुरुष समानता म्हणत असू, तर मुलाच्या खांद्याला खांदा लावून आपण जेव्हा उभं राहतो, तेव्हा तेवढी धमक आपल्या पण अंगामध्ये असायला हवी. तर आपण ही मागणी करूया की स्त्री पुरुष समानता हवी. मागण्या, अटी, अपेक्षा आणि त्याची पूर्तता ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सहजीवन हा अतिशय सुखद आणि आनंद देणारा अनुभव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सहजीवन, लग्न ही कल्पना, ही संस्था, लग्न ही संस्था प्रत्येकाला हवीशी असते. पण आपण सगळ्या कुटुंबांनी, आपण सगळ्या मुला-मुलींनी एकत्र येऊन जर का विचार केला की एखादी जर का अपेक्षा पूर्ण व्हायला हवी आणि जर का ती खरंच गरजेची असेल, तर ती व्हायलाच हवी. कारण शिक्षण, प्रत्येकाचा अनुभव, किंवा काय म्हणतात, जीवन जगायला जी काही धावपळ करावी लागते, ती हल्ली मुलगी पण करते आणि मुलगा पण करतो. प्रत्येकाचीच जीवनशैली बदललेली आहे. त्या बदललेल्या जीवनशैलीला अनुसरून आपल्याला आपली जीवनशैली जर का व्यवस्थित करायची असेल, तर मार्मिक अपेक्षा असतील तर त्या पूर्तता व्हायला हवी. पण ज्या अवाढव्य अपेक्षा आहेत, तर त्या अपेक्षा आहेत की अटी आहेत, हा प्रत्येकाने विचार करायलाच हवा. जर का आपण हा विचार नाही केला किंवा अपेक्षा एखादी पूर्ण नाही होत आहे, तर तिचं स्वरूप जर का आपण नाही बदललं, तर सहजीवनाचा आनंद कोणालाही घेता येणार नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात जर का हा आनंद घ्यायचा असेल, तर सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करूया की मी अपेक्षा नेमक्या कुठल्या ठेवू, जर पूर्ण नाही झाल्या तर मी त्या बदलू का तशाच ठेवू आणि आयुष्यभर एकटा राहू किंवा एकटी राहू. सहजीवन खूप सुंदर आहे. लग्न ही संकल्पना खूप सुंदर आहे. ती प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला हवीशी वाटणारी आहे. अपेक्षांमुळे लग्न संस्थेची गाडी कुठेही अडू नये, यासाठी सर्वांनी आपल्या अपेक्षा थोड्या कमी करूयात. आपल्या अपेक्षांवरती आपण स्वतः चिंतन करूयात. ठेवायची की नाही ठेवायची हे प्रत्येकाने ठरवूयात आणि सहजीवनाचा, लग्नाचा आनंद प्रत्येकाने घेऊयात. धन्यवाद.